सोमवारी चक्री भजनाची 155 वर्षाची परंपरा कायम। महाप्रसाद पंक्तीचे पुढील 2 वर्षापर्यंत तारखा निश्चित। देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथे परमपूज्य प्रभू आप्पा स्वामी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत गेली 155 वर्षापासूनची चक्री भजनाची परंपरा आजही कायम आहे। त्याचाच एक भाग सोमवारी रुक्माजी जयहिंद चांबले यांच्या वतीने महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। बोंबळी येथील मारुती मंदिरात प्रभू आप्पा स्वामी महाराज यांची समाधी आहे। त्यांच्या कृपा आशीर्वादाने व विचारांनी संपूर्ण गाव वारकरी संप्रदायाशी जोडला गेला आहे। तर येथील ग्रामस्थ दर सोमवारी चक्री भजन करीत असतात। तर येणाऱ्या भाविकांना विना घेण्यासाठी ठराविक 5 मिनिटाचा अवधी देण्यात आला आहे। पहाटेच्या सुमारास काकडा व आरतीने समारोप करण्यात येतो। वलांडी येथील सुप्रिया ज्वेलर्सचे मालक रुक्माजी जयहिंद चांबले नागराळकर यांच्या वतीने सोमवारी महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी वलांडी, महादेववाडी, बोळेगाव, अनंतवाडी, नागराळ, दवनहिप्परगा, येलमवाडी, कोरेवाडी, धनेगाव आदी गावातील नागरिक बहुसंख्येने कार्यक्रमात उपस्थित होते। तसेच दर सोमवारी चक्री भजनासाठी परिसरातील नागरिक, महिला व वयोवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घेतात। कार्यक्रमाला दूरवरून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी बोंबळी ग्रामस्थांच्या वतीने व्यवस्था करण्यात येते। देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राइब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनलवरील बातम्या। धन्यवाद।